टायमातले ज्या लोकांनी केळी खाल्लेली आहेत आणि जी त्यांना माहिती आहेत ते आता डिजिटलमुळे म्हणजे आता हे व्हिडिओमुळे जे ज्यांना माहिती पडले की हा कुठेतरी सुकेळी भेटत आहेत तर त्यांनी ते व्हिडिओ बघून असे सांगतात मला हां आम्ही खूप लहान असताना आम्ही अमुक यात्रेमध्ये यायचो त्या यात्रेमध्ये आम्ही केळी खायचो तेव्हाच आम्हाला फक्त भेटायची आता आम्हाला भेटतच नाहीत आम्हाला खूप खावीशी वाटतात. पहिल्यांदा तुम्ही जी केळी सुकवली त्यावेळेला डोक्यामध्ये काय विचार सुरू होते की ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोचवता येतील आपल्याला. आणि मागणी कशी आहे? नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत 4 महिने कारण जेवढी थंडी असते ना तेवढी याला मागणी जास्त आहे. तुम्हाला समजा 1 कोटीचं फंडिंग मिळालं तर तुम्ही या व्यवसायामध्ये काय बदलाल किंवा कशा पद्धतीनं हा व्यवसाय करा? हा धंदा कच्चा धंदा आहे हा म्हणून ह्या धंद्यामध्ये कोणी जास्त करून उतरत नाही. ह्याच्यामध्ये जर समजा मी 1 लाख रुपये जर समजा गुंतवली तर मला कमीत कमीत 25 ते 30 हजार रुपये भेटतात. या व्यवसायामध्ये बदल काहीच झालेला नाही. तुम्ही 2 पैसे जास्त घ्या परंतु आम्हाला चोक्कस माल. जो 6-7 महिन्यांचा कालावधी आहे हा सीझन आहे त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः किती सुकेळी बनवता? एका टायमामध्ये मी 500 किलोचा माल मी बनवू शकतो 15 दिवसामध्ये म्हणजे महिन्याला मी 1 टन माल ओके होतो माझा. खाद्यपदार्थ त्यावेळेला प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात तर त्या पद्धतीनं काही या सुकेळीसाठी करता येतं? पण ह्याला मी फक्त व्हॅक्यूम करतो ना त्याच्यामुळे ती वस्तू जशीच्या तसं केलं राहते. तुम्ही असं कधी विचार केला की सुकेळीचा एक ब्रँड तयार करायचा? आपल्याला कोणते ब्रँड वगैरे बनवायचं जर असेल तर सर्व ठिकाणी आपल्याला ते पैशाचे गुंतवणूक करायला लागते. ह्या 7-8 महिन्यामध्ये आम्ही जे काही कमावतो ते त्याच्यावरती जाते. मग कस्टमर तुटल्यानंतर मग आपला धंदा संपतो. मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर वसईच्या मातीत जन्माला आलेला एक पारंपरिक व्यवसाय. इथं केळी हे फक्त एक फळ नाहीये तर ते बनतं एक सुपरफूड. मी बोलतीये सुकेळीविषयी. याविषयी तुम्ही ऐकलेलं असेल आणि एक असं कुटुंब आहे जे मागील अनेक वर्षांपासून हा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी झटतंय. आज स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत आहे वसईच्या मातीशी जोडलेलं एक नाव जे फक्त सुकेळी बनवत नाही तर एक परंपरा जिवंत ठेवतायत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत पायस ॲलेक्स रॉड्रिग्स. सर आपलं स्वागत आहे. थँक्यू. अनेक पिढ्यांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. वडिलोपार्जित असा हा व्यवसाय ते पुढे घेऊन जात आहेत. मात्र पुढे नेमकं काय होणार किती हा व्यवसाय वाढू शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. सर तुम्ही जसं की मी सुरुवातीला सांगितलं की अनेक पिढ्यांपासून हा व्यवसाय तुमच्याकडे सुरू आहे सुकेळीचा. पण तुम्ही जेव्हा लहान होतात त्यावेळेला तुम्हाला दुसरं काही करण्याची इच्छा होती की याच व्यवसायात उतरायचं होतं? मला ह्याच व्यवसायामध्ये उतरायचं होतं का वडिलांचा हाच व्यवसाय होता. त्याच्यामुळे म्हटलं आपण सुद्धा कुठेतरी हा धंदा बंद करू नये अशा हिशोबाप्रमाणे मी पण त्याच धंद्यामध्ये 10वी नंतर सुरुवात केली. अच्छा. म्हणजे असं कधी वाटलं नाही की लाईफ कारण आता वसई हे मुंबईच्या जवळच आहे मॉडर्न काहीतरी करावं मॉडर्न व्यवसाय करावा सिटीची लाईफ जगावी असं कधी विचार आला डोक्यात? नाही तसं माझं कधी विचार यायला काय माहिती आहे का कारण ही वसईतली नाही अख्ख्या महाराष्ट्रातली फेमस आणि ती फक्त आमच्या कुटुंबातच तयार होत आहे. तर म्हटलं आपण आपलं स्वतःचा बिझनेस असताना आपण दुसऱ्यांच्या हाताखाली कशाला काम करायचं ह्या विचाराने आणि ह्या उद्देशाने मी ह्या धंद्यामध्ये पाऊल टाकलं तेव्हा. अच्छा. आणि मग जेव्हा फर्स्ट टाइम पहिल्यांदा तुम्ही जी केळी सुकवली त्यावेळेला डोक्यामध्ये काय विचार सुरू होते? की ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोचवता येतील आपल्याला. कारण वडील जेव्हा फक्त धंदा करायचे ते फक्त यात्रेपुरतंच मर्यादित होतं वडिलांचं. मग त्याच्यानंतर मी जेव्हा संपूर्ण हा धंदा हातामध्ये घेतला तेव्हा मला जास्तीत जास्त गिराईक मी वाढतील का ह्या अपेक्षाने मी पुढे जात गेलो. तर आज माझ्याकडे भरपूर कस्टमर पण आहेत आणि व्यवस्थितपणे चाललेलं आहे. अच्छा. परंतु ह्याच्यामध्ये फक्त कसं आहे की टोटली ऊन जर समजा नसलं तर ह्याच्यामध्ये लाखो रुपयाचं नुकसान होऊ शकते आणि होते आमचं प्रत्येक वर्षी तेवढं होते. नाही तर ह्याच्यामध्ये काही 20-25% 30% आपल्याला मार्जिन आहे. धंदा व्यवस्थित जर झाला ना तर व्यवस्थितपणे आम्ही अख्ख्या वर्षाची कमाई आम्ही 4-5 महिन्यामध्ये आम्ही काढतोय. अच्छा. परंतु ती 5 महिन्याची कमाई काढल्यानंतर त्याच्या पलीकडे जाऊन एखादं नुकसान झालं एखादा लॉट गेला का आमचा कमीत कमीत 90 ते 1 लाखाचा 90,000 ते 1 लाखापर्यंत आमचा माल येतो असं. कारण सध्याच्या पोझिशनमध्ये ही जी आम्ही साऊथवरून जी केरळवरून जी केळी मागवतो आहेत ह्याचा रेटच आहे सध्या 60 ते 70 रुपये किलोमध्ये आहे. अच्छा. ती कधी 60च्या 70च्या हिशोबाप्रमाणे आम्ही टन
टन नाही, 1.5 टन 2 टन असे आम्ही केळी मागवतोय. म्हणजे 1,500 किलो तर 2,000 किलोपर्यंत आम्ही माल मागवतोय. मग ते त्या हिशोबाप्रमाणे 60 रुपये किलो जर असलं तर मग 90,000 रुपये ते होतात. 5,000 रुपये भाडं होते टेम्पोचं. आणि मग बाकीची जे माणसाची मजुरी वगैरे होते ते अशी पकडून ती लाखाची वरती जाते असं. मग ही जी सुकेळी आहे ती बनण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? तुम्ही कच्ची केळी घेत असाल, त्याच्यानंतर किती दिवसांमध्ये साधारणतः ती सुकेळी करण्यासाठी किंवा सुकवण्यासाठी तयार होते? या आम्ही आणल्या दिवसापासून कधी कधी गरमी टेम्परेचर जास्त जर असलं हां. तर मग ते 6 दिवसात पण सोलायला लागतात. अच्छा. थंडीच्या टायमामध्ये 8 दिवस होईपर्यंत ती पिकत पण नाहीत. आणि असं म्हटलं जातं की केळी पिकवण्यासाठी काही वेळेला केमिकलचा वापर केला जातो. मग ही जी सुकेळी बनवण्यासाठी केळी तुम्ही वापरता, त्याला केमिकल टाकून पिकवलं तर चालतं? हो, केमिकल टाकून पिकवली तर चालतात, परंतु आम्ही केमिकल वापरत नाही. आम्ही आमच्या पॅकबंद रूममध्ये पहिले जेव्हा आमचा माल येतोय ना, ती जशी ती त्याला मी लोंगरी बोलतोय, हां, हां. तर ते अख्खा घडचे घड असतो तो. मग तो टेम्पोतून खाली काढतो, आम्ही वरती नेतो, वरती तो कापतो आणि ते असे एकमेकाच्या वरती ती रचून घेतो. ओके. आणि रचून घेतल्यानंतर आपली जी प्लॅस्टिकची आपण जी ताडपत्रे सांगतो, त्या ताडपत्राने ते संपूर्ण कुठूनच त्याला हवा गेली पाहिजे ना अशी एकदम फिटोफिट ते झाकून घेतो. खिडक्या बंद करतो आणि दरवाजा लॉक करतो. ओके. मग ते पुन्हा 3 दिवसात त्याच्यामध्ये सुद्धा अशी प्रक्रिया आहे की ते सुद्धा कमी जास्त जर समजा झालं तर ती केळी बाफली पाहिजे नाहीत, नाहीतर मग ती संपूर्ण खराब होतात. त्याला जी ती भट्टी जी असते ना ती त्या तेवढ्याच टेम्परेचरवरती ती भट्टी लागली पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्ही नॅचरली नैसर्गिक पद्धतीनं केळी पिकवता हो, हो. आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रक्रिया काय असते, प्रोसेस काय असते, पुढे काय करायचं असतं? मग ती पिकवल्यानंतर मग आम्ही ती सोलतो. सोलल्यानंतर रोज सकाळची 10च्या आतमध्ये ते आम्हाला उन्हात सुकत टाकायला लागतं अच्छा. आणि संध्याकाळी 5:30 ते 6च्या अगोदर ती उचलायला लागतात. अशी कम्प्लिटली 15 दिवस सुकवायला लागतात. ओके, म्हणजे एकदा ही केळी सोलल्यानंतर ती 15 दिवस सुकवावी लागते हो, कडक उन्हामध्ये. कडक उन्हामध्ये. अच्छा. त्याच्यामध्ये ऊन जर समजा नसलं तर मग आम्ही तुम्हाला सांगितलं तसं आमचं लाखोचं नुकसान होते असं. ओके, ओके. आणि ज्या वेळेला अवकाळी पाऊस असतो बऱ्याचशा वेळेला किंवा ढगाळ वातावरण असते, तर त्यावेळेला मग तुम्ही काय करता? त्यावेळेला मग कधी जास्तच जर समजा ढगाळ वातावरण असलं ना तर मग आम्ही ती केळी सुकत टाकत नाही. म्हणजे कसं एकदा त्याला कमीत कमी 6 दिवस झाले ना म्हणजे ती केळी आपल्या कब्जात आपल्या हातात येतात. आणि 6 दिवसाच्या अगोदर जर समजा ढगाळ वातावरण असलं किंवा पाऊस पडला का मग ती केळी संपूर्ण आम्हाला फेकून द्यायला लागतात. म्हणजे एकदा हे केळी सोलली त्याच्यानंतर 6 दिवस तरी completely- कमीत कमी 6 दिवस ती सुकली पाहिजे. सुकली, पण त्या 6 दिवसामध्ये त्याला एकच टेम्परेचर पाहिजे, एकच लेवलला ऊन पाहिजे. ओके. साधारणतः किती टेम्परेचर पर्यंत, म्हणजे सकाळी 10च्या आधी तुम्ही टाकता, त्याच्यानंतर संध्याकाळी किती म्हणजे वाजेपर्यंत? साधारणतः तर सुद्धा आपल्या टेम्परेचरच्या हिशोबाप्रमाणे 35 ते 40 आपलं जे टेम्परेचर आहे ना तेवढे त्या लेवल एकच लेवल पाहिजे असं. नाहीतर मग ते त्याच्यातलं त्याच्या अंगातला जो गोडवा असतो म्हणजे जो पाणी असतो तो जास्त जातो. ओके. मग तो जास्त गेल्यानंतर सुद्धा ना मग ते 1000 किलोला आम्हाला 150 किलोच भेटतात. आणि हे सांगितल्यानंतर कोणाला पटत पण नाही असं हां. की एवढं कमी कसे काय होतात. पण तो 1000 किलो जेव्हा मी कच्ची केळी घेतो आहेत तेव्हा त्याच्या जोडीला त्याचा तो जो दांडा आला तो आला, त्याचं साल आलं आणि मग त्याच्यानंतर मग ही 15 दिवस सुकवल्यानंतर जे कोणती गोष्ट आपण सुकवल्यानंतर ती बारीकच होत जाणार. हो. मग आता तुम्ही समजा 1 किलो केळी आहे, फक्त केळी आहे 1 किलो, त्याला सुकवली तर हो. तुम्हाला किती सुकेळी किती टक्के मिळते त्याच्यातून किंवा किती किलो मिळते? 1 किलो जर समजा कच्ची घेतली ना आम्ही तर ती पिकवून सुकेपर्यंत कमीत कमी ती 150 ते 250 ग्राम होतात. ओके. म्हणजे फक्त 250 ग्राम किंवा 150 ग्राम एवढीच होते एक किलो केळीमध्ये? जास्तीत जास्त समजा एकदम ओके आणि एकदम व्यवस्थित केळी जर असली तर ती 200 ग्रामपर्यंत जाऊ शकतात असं. अच्छा. पण 200च्या वरती नाहीत. ओके. म्हणजे तुम्ही जर समजा 5 किलो घेतली तर तुम्हाला ती 1 किलो होणार. 1 किलो होईल. हो. एवढा त्याच्यामध्ये हे आहे असं म्हणता येईल, हो. तफावत आहे. मग तुम्हाला आता समजा 1 किलो केळी तुम्ही घेतलेली आहे ती 20 किंवा 50 रुपये किलोने मिळाली तुम्हाला, तर मग त्याच्यानंतर तुम्ही 5 किलो केळी घेतलेली आहे आणि त्याच्यातून तुम्ही 1 किलो सुकेळी बनवली 5 किलो केळीची, तर त्याला किती भाव मिळतो मग? मग त्याला मी आता 600 रुपयाने ही अशी विकतो आहेत रिटेलमध्ये. ओके. आणि होलसेलमध्ये आमचं 400 रुपये किंवा 500 रुपये असं जसं रेट असेल जिकडे जशी संपतात. काही ठिकाणी 500 रुपयाने पण देतो आहे, परंतु तिकडे मग कसं आहे त्यांना तुकडा तकडा चालत नाही. मग ती संपूर्ण मग तो पण वेस्टेज जातो आहे तुकडा. ओके. कारण एवढं माल बनवताना त्याच्यामध्ये मोडतोडी होतेच. खरं. तर मग याच्यामध्ये मग आता समजा तयार झालेला हा जो माल आहे त्याच्यातून तुम्हाला नफा किती मिळतो? ह्याच्यामध्ये जर समजा मी 1 लाख रुपये जर समजा गुंतवली हां.
तर मला कमीत कमीत 25 ते 30 हजार रुपये भेटतात. ओके. हां, 1 लाख 1 लाखाला 25-30 हजार रुपये भेटतात आम्हाला. परंतु ते मग त्या 25-30 हजार रुपयामध्ये माणसाची मजुरी आली, मग आपला म्हणजे फायदा. 25 ते 30 हजार रुपये एवढे तुम्हाला मिळतं जर 1 लाख रुपये गुंतवले तर. हो. आणि त्याच्यामध्ये मग मजुरी किती लोक तुमच्या सोबत असतात हे काम करण्यासाठी? आता टोटली 3 माणसं आहेत माझ्याकडे. ओके. आणि तुम्ही सुद्धा? मी स्वतः लागतो. म्हणजे आम्ही स्वतः 4 जण रोजचे आहोत असं. मग आता किती मोठ्या लेवलवर तुम्ही काम करताय? आता समजा तुमचा सीझन आहे तर त्या सीझनमध्ये किती किलो सुकेळी तुम्ही बनवू शकता? सीझनमध्ये माझं कंपल्सरी 10 दिवसाला एक टेम्पो येते. ओके. म्हणजे त्या टेम्पोमध्ये 1.5 टन जसं तिकडून येईल तसं. आता माझी ऑर्डर कायमची 1800 ते 2000 किलोची असते. पण तेवढा माल तिकडून सुद्धा कधी कधी अवेलेबल होत नाही, कारण तिकडे काय असते, वेफरवाल्यांना माल जास्त जातो आहे आणि वेफरवाल्यांच्या मोठ्या फॅक्टरी आहेत. आमचं कसं असते, आमचं त्या हिशोबाप्रमाणे नाही आहे. आम्ही फक्त आमच्या सीझनपुरतंच त्या व्यापाऱ्यांशी आमचं एकजूट असते. त्याच्यावर सीझन किती काळाचा असतो, किती महिन्यांचा असतो? हा सीझन आहे तो ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत. म्हणजे खरं मे महिना नाही पकडत, ऑक्टोबर ते एप्रिल महिना. अच्छा. म्हणजे ऑक्टोबर हीट जेव्हा पडते तेव्हापासून पावसाळ्यानंतर ते नंतर पावसाळ्याच्या अगोदर. हा, पावसाळ्याच्या आधी एप्रिल महिन्यापर्यंत. एप्रिल महिन्यापर्यंत. कारण ह्या महिन्याची जी हीट आहे ना ती जास्त असते, गरमी. तर त्या गरमीमध्ये सुद्धा ना मग ती केळाला चटके पडतात, ओके. काळी पडतात ती. एका बाजूने काळं होते, म्हणजे काय एका केळाला 2-2, 3-3 प्रकारचे कलर येतात मग असं. मग हा जो 6-7 महिन्यांचा कालावधी आहे, हा सीझन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही साधारणतः किती सुकेळी बनवता? किती टन सुकेळी बनवता? जर चांगलं हवामान चांगलं असेल, सगळं काही चांगल्या पद्धतीनं सुरू आहे, नियोजनानुसार चाललंय, असं म्हटल्यानंतर तुम्ही किती टन सुकेळी बनवू शकता? तसं जर समजा म्हणजे ऑर्डरवरती पण आहे. आणि ऑर्डर जर समजा असली तर माझ्याकडे मी एका टायमाला, कारण माझी एरिया जास्त असल्या कारणाने मी एका टायमाला टोटली 2.5 ते 3 टनाचं म्हणजे कच्ची, म्हणजे माझ्या एका टायमामध्ये मी 500 किलोचा माल मी बनवू शकतो 15 दिवसामध्ये. म्हणजे महिन्याला मी 1 टन माल ओके होतो माझं. तुम्ही असा कधी विचार केला की सुकेळीचा एक ब्रँड तयार करायचा, जो म्हणजे ग्लोबल ब्रँड, जसं इतर काही सुपर फूडचा किंवा काही प्रोटीन बार्स वगैरे असतात, तर त्याच्यासारखं एखादा ब्रँड तयार करण्याचा विचार कधी केला? तो विचार केलेला, परंतु तो विचार पुन्हा पुढे का नाही नेला, कारण आमच्या मागची पिढी आता भावाचा मुलगा काय बनवेल का नाही ह्याची गॅरंटी नाही मला. मग मी तो नुसतंच त्याच्यापाठी खर्च करण्यात अर्थ काय आहे. कारण मला पण माझं पण हार्टचं ऑपरेशन झाल्या कारणाने मी पण जास्त मेहनत घेऊ शकत नाही. म्हणजे मी एवढी मेहनत घेतोच आहे, परंतु मी ह्या सर्व गोष्टीवरती आपल्याला कोणते ब्रँड वगैरे बनवायचं जर असेल तर सर्व ठिकाणी आपल्याला ते पैशाचेच गुंतवणूक करायला लागते. आणि तुम्ही आता नुकसानीविषयी सुद्धा बोलत होतात, म्हणजे सीझन चांगला असेल त्यावेळेला, हवामान वगैरे चांगलं असेल तर किती उत्पादन होईल हे तुम्ही सांगितलंय. मात्र त्याच वेळेला जर समजा तुमचं नुकसान झालं तर मग काय, ते कितीपर्यंत होऊ शकतं आणि ते बेअर करण्यासाठी तुम्ही कसं नियोजन करता? नाही, म्हणजे नुकसान झालं ते मग आमचं जे ह्या 7-8 महिन्यामध्ये आम्ही जे काही कमावतो ते त्याच्यावरती जाते. मग एखाद्या वर्षामध्ये कधी कधी काहीच हातात येत नाही. आणि कसं असते, मेन स्पॉट जो असतो ना तो नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत, परंतु आमच्या यात्रा असतात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये. आणि त्याच टायमामध्ये जर समजा पावसाने धोका दिला किंवा हवामान व्यवस्थित जर नसलं, ढगाळ वातावरण नसलं, तर मग आमची हालत होते. मग तो जो माल खराब झाला तो आम्हाला फेकायलाच लागतो. आणि कस्टमरला आता कसं झालेलं आहे, तुम्ही 2 पैसे जास्त घ्या परंतु आम्हाला चोखच माल द्या. मात्र बऱ्याचशा वेळेला जेव्हा तुम्हाला नुकसान होतं त्यावेळेला मग इन्शुरन्स आहे का किंवा त्याची भरपाई तुम्हाला मिळते? नाही, काहीच नाही. हा धंदा कच्चा धंदा आहे. हा
म्हणून ह्या धंद्यामध्ये कोणी जास्त करून उतरत नाही. आणि ह्या धंद्याला म्हणजे कसं ते आपले शेतकरी कसे आत्महत्या वगैरे करतात, तर तोच प्रकार ह्याच्यामध्ये आहे. कारण पहिल्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागते. तेव्हा पहिला जो माझ्या वडिलांच्या टायमातला जो काळ होता ना, तेव्हा सर्व ठिकाणी वडिलांच्या शब्दावरती माल यायचा. आता माझंसुद्धा तसं आहे, परंतु जास्त आपल्याला क्रेडिट भेटत नाही. ओके. जर समजा आता मी 80-90 हजार रुपयाचा माल आणला, तर ते 80-90 हजार रुपयासाठी मला कमीत कमीत 50-60 हजार रुपये सुद्धा त्याला द्यायला लागतात. ओके. आणि नुकसान झाल्यानंतर तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही. म्हणजे तो तुम्हाला सहन करावं लागत. ते आम्हाला सहन करायला लागते. तो सांगतो की मी ह्याच्यामध्ये ₹2 कमावणार. कारण तो पण आता आम्हाला ॲक्च्युली कुठून आणायला लागतो, सेंट्रल माटुंगावरून. ओके. तिकडून मद्रासी आहेत ना, तर तेच तिकडचे केरळवरचे आहेत ना, तर तेच तिकडे माल मागवत आहेत. तो तिकडून माल ते मागवणार आणि मग ते त्यांच्याकडून मग आम्ही माल घेणार. त्यांनी आता किलो मागे ₹2 कमवते का ₹10 कमवते, तो प्रत्येकाचा इश्यू आहे. परंतु त्याच्यासाठी त्यांच्याकडे आपण पक्का बिल त्यांच्याकडे नाही आहे. मग त्याच्यामुळे आपल्याकडे पण ते पक्का बिल नाही आहे. ओके. मग हे जे कच्चा माल आहे ते तुम्ही तामिळनाडू, केरळच्याच केळीचा घेता, म्हणजे तीच केळी घेता का इतरही कुठली केळी वापरता? नाही, इतर कोणत्याच केळ्याचे होत नाहीत ना. सर्व केळ्याची ट्रायल करून झाली. फक्त ह्याला जे लागतात ना, ती फक्त राजेरीचीच केळी लागतात. ओके. आणि त्याचं उत्पादन मग किती आहे? राजळीची केळीचे उत्पादन आपल्याकडे आहे का तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये? आता आपले वसईचं उत्पन्न संपलं ते. त्याच्यासाठी तर आम्ही तिकडचं मागवतो. आणि आपल्या इकडचं जे आहे उत्पादन, ते एकदम थोड्याशा प्रमाणात आहे. म्हणजे राजळी केळी आता उत्पादित केली जात नाही? नाही, आपल्या वसईला म्हणजे आमच्या वसईमध्ये तर आता त्याचं प्रमाण फक्त 1 ते 2% आलेलं आहे. त्याच्या मागचं कारण काय असेल? आजकाल शेतीमध्ये वाडीमध्ये कोण जायला तयार नाहीत. नवीन पिढी जी आहे ती वाडीत जायला तयार नाहीत. आणि मजूर तर यायला तयार नाहीत. मजुरी परवडत पण नाही. 600 न 700 रुपये मजुरी देऊन नाही परवडत आता. ओके. आता मलासुद्धा आता तशा हिशोबाप्रमाणे मी आता त्या माझ्या माणसासाठी ती डहाणूची आहेत, त्यांच्यासाठी मी ते सर्व करतो आहे. त्यांच्या मुलांचं शिक्षण करतो आहे, तो खर्च भले. आणि प्लस त्यांना जे काही पाहिजे ते पैसे, त्यांना 500 रुपये मजुरी देऊनसुद्धा हिसाबाचं नाव नाही. म्हणजे त्यांना तुम्हाला टिकवून ठेवावं लागतं? टिकून ठेवायला पाहिजे म्हणून. कारण ती जर समजा उद्याला गेली ना, तर मग मी पण माझा धंदा बंद होणार. ओके. म्हणजे दुसरे मजूर सुद्धा तुमच्याकडे नाही आहेत किंवा ते काम करू शकत नाहीत? मजूर ते काम करू शकत नाही. आता हे माझ्याकडे जे मजूर आहेत ना, ह्या जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून आहेत. त्याच्यावर आता मी जो इकडे आलेलो आहे ना, तर सुद्धा घरी त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. का आता ह्या टायमामध्ये ते संपूर्ण केळी उचलायची आहेत. मग केळी बांधायची काय आहेत, ते मी असो अगर नसो, ते सर्व त्यांना माहिती आहे. आणि ते त्यांच्या हिशोबाप्रमाणेच सर्व कामं करणार आहेत. अच्छा. एखाद्या यात्रेमध्ये जर समजा मी सांगितलं एवढं थोडासा माल जास्त घ्या, तर नाही देणार. नाही सांगते तो माल जास्त नेऊ नको, हा विक आणि लवकरही पाहिजे तर, पण तो जास्त माल नेऊन देत नाहीत मला. कारण त्यांना माहिती आहे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे त्यांना. आणि त्यांनासुद्धा म्हणजे कसं आहे, कोणत्या यात्रेमध्ये कोणता किती माल जातो आहे, कोणत्या यात्रेतलं सामान कुठे आहे, ते सर्व त्यांना माहिती आहे. आणि ते सुद्धा कधी कधी अशी कंडिशन असते की सकाळी आम्ही पहाटे 3:30 पावणे 4 वाजता जे उठतो आहेत ना, ते दुपारी 1-1 वाजेपर्यंत आमचं काम संपत नाही. अच्छा. तिथपर्यंत त्या एकदा वरती आल्या ना का मग खालतीसुद्धा जायला तयार नसतात. म्हणजे ते संपूर्ण केळी सोलणार. कारण कधी कधी अशी कंडिशन असते, आजच केळी सोलायची आहेत आणि पुन्हा आजच माल यायचं आहे. कारण नाही तर मग पुन्हा 2 दिवसांनी त्यांची गाडी नसते, मग ते पुन्हा आमचं बजेट बसत नाही. मग त्या हिशोबाप्रमाणे कधी कधी 1-1 वाजेपर्यंत आमचं काम नाही संपत. आणि ती पहिली केळी सोलायची, मग ती वरती न्यायची. केळी ती वरती नेल्यानंतर ती केळी सुकट टाकायची. तिथपर्यंत इकडची ती सालं आहेत ती भरून टाकायची. त्याच्यानंतर पुन्हा साफसफाई करा. साफसफाई केल्यानंतर मग पुन्हा ते तिथपर्यंत 9, 9:30, 10 वाजता टेम्पो येतात. अच्छा. ते पुन्हा ते टेम्पो आला की त्याच्यानंतर मग पुन्हा ते टेम्पोने तो माल वरती चढवा. तिथपर्यंत ती वरची पण केळी सुकट टाकून झाली पाहिजेत. मग तो टेम्पो आल्यानंतर आणि एकदा कसं आहे, एकदा मी थप्पी लावायला सुरुवात केली ना का त्याला पुन्हा ती संपूर्ण ओके होईपर्यंत अर्धवट सोडून चालत नाही. मग हे सगळी कामं फक्त तुम्ही 4 लोकच मिळून करता हो, का हो. इतरही कोणी मदत? नाही, मग मदतीला कोण नसतं, आम्ही 4च जण असतो. अच्छा. मग दुसरे नवीन समजा तुम्ही मजूर घेतले तर त्यांना ट्रेन करता येणार नाही का? पण ते राहणारच नाहीत ना. कारण त्यांचा हिसाब कसं आहे की सकाळचं उठायचं, अख्ख्या दिवसाची कधी कधी कामं, त्याच्यासाठी नाही राहत ते.
अच्छा, म्हणजे हे 24 तासांसारखं काम आहे. हो, कधी-कधी 24 तासाचं काम म्हणजे आणि कधी-कधी आमची यात्रा वगैरे जर समजा असल्यानं तर आम्ही रात्री 11-12 वाजेपर्यंत आम्हाला जागा राहायला लागते. हम्म. तो माल भरायला वगैरे व्यवस्थितपणे त्या पाट्या वगैरे भरताना ना मग ते टाईम जाते. सीझन व्यतिरिक्त दुसरा जो पावसाळ्याचा कालावधी आहे किंवा मे पासून ते नंतर दुसरा ऑक्टोबर येईपर्यंत, त्या कालावधीमध्ये मग तुम्ही या बिझनेस विषयी काही दुसरं काही करता, या बिझनेसशी संबंधित त्याची विक्री असेल किंवा मग ती दुसऱ्या माझी काही विक्री गोष्टी? चालूच असते ना, कारण मी ती काय केलेलं आहे, मी एक मशीन आणलेली आहे व्हॅक्यूमची. तर त्या व्हॅक्यूम करून मी ती केळी ठेवलेली आहेत. ओके. आतासुद्धा म्हणजे माझं व्हॅक्यूमचंच काम चालू आहे. ते संपूर्ण एअर काढून ना मी ते एक 4-4, 5-5 किलोच्या ज्या प्लॅस्टिकच्या आपल्या थैल्या आहेत त्या थैल्या भरून ठेवलेल्या आहेत. अच्छा. त्याच्यावर जवळजवळ मला एक 1000 ते 1500 किलोपर्यंत मी माल बनवून ठेवतो आता. तर तोच माल मग मला ह्या 4 महिन्यामध्ये ओके. वापरता येतो असं. तुम्ही व्हॅक्यूम विषयी बोलताय आणि त्याचबरोबर तुम्ही पॅकेजिंग विषयी सुद्धा थोड्याच वेळापूर्वी सांगितलं. तर याला काही एक विशिष्ट पॅकेजिंग करावं लागतं, कारण केळी ही तुम्ही उन्हामध्ये सुकवलेली आहे हो. आणि त्याच्यामध्ये गोडवा सुद्धा तो टिकून राहावा, ते खराब होऊ नये याच्यासाठी सुद्धा काळजी घ्यावी लागत असेल. मग बाकी आपण बघतो की जेव्हा प्रिझर्व्ह करायचे असतात वस्तू किंवा खाद्यपदार्थ, त्यावेळेला प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. तर त्या पद्धतीनं काही या सुकेळीसाठी करता येतं? पण ह्याला मी फक्त व्हॅक्यूम करतो ना, त्याच्यामुळे ती वस्तू जशीच्या तसं केलं राहते ते. अच्छा. त्याच्यावर त्याला पण काय लावतच नाही आहे. ते मी पहिलेच सांगितलं की ह्याला कोणत्याही प्रकारचं लिक्विड नाही आहे. लिक्विड केमिकलचा इकडे विषय येतच नाही. म्हणजे ती तयार झाल्यानंतर व्हायच्या अगोदरसुद्धा आणि झाल्यानंतर जेव्हा आपण व्हॅक्यूम करून ठेवतो तेव्हासुद्धा त्याला आपण काहीच लावत नाही. आपल्या राज्यामधून जर समजा किंवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये ती उगवली असती, केळी पिकवली असती किंवा आपल्या राज्यामधून कुठून घेतली असती, तर ती ऑब्व्हियसली तुम्हाला स्वस्त पडली असती. पण जेव्हा तुम्ही केरळ किंवा तामिळनाडूमधून मागवताय त्यावेळेला त्याचा मार्जिनवर काय इम्पॅक्ट पडतो? मार्जिनचा विषय आपल्याकडचे आणखीन महाग पडतात, ते स्वस्त पडतात. अच्छा, त्याच्यामागे काय कारण असेल? कारण आपल्याकडे तेवढं प्रोडक्शन नाही आहे, तेवढी शेती आता, कारण तेव्हा शेती खूप होती, परंतु आता शेती ती प्रत्येकाची वाटणी झालेली आहे. हां. भावाभावामध्ये वाटणी झालेली आहे शेतीची आणि त्या हिशोबाप्रमाणे काय चाललेलं आहे, मला वाडीत जायला परवडत नाही, मग मी तशीच जागा टाकून दिलेली आहे. मग जर समजा तिकडे झाली तर तेव्हा मी 1980-88च्या टायमामध्ये मी युरिया खताची गोण आणायचो 100 रुपयामध्ये, 110 रुपयामध्ये. आज त्या गोणीची किंमत झालेली आहे 1000 रुपये. सुफला, सल्फेट ह्या तर 3-4 हजार रुपयापर्यंत गोणी गेलेली आहेत, 50 किलोची गोण. मग ते खतसुद्धा पण झाडांना टाकल्याशिवाय त्यांना ताकद येत नाही, कारण जमिनीचा जो कस आहे तो नाही आहे. सुकेळी म्हणजे विकण्यासाठी काय कारण दिलं जायचं किंवा ती कशा पद्धतीनं चांगली आहे याविषयी काय सांगितलं जायचं? काही मार्केटिंग केली जात होती त्या काळामध्ये? नाही, त्या काळात फक्त यात्रेमध्येच फक्त, पण तेव्हा यात्रा पण कुठे ठराविकच. आणि आता जो ज्या यात्रेमध्ये मी समजा 100 किलो माल संपवत असेल ना, तर तेव्हा त्यांनी किती फक्त 10 किलोच माल संपवायचे ते. अच्छा. आणि त्यावेळेला फक्त तिकडचे जे लोक आहेत तेवढीच बाकीचं कुठे काही कोणाला विषयच नव्हता ना. पण एक त्या टायमातले ज्या लोकांनी केळी खाल्लेली आहेत आणि जी त्यांना माहिती आहेत, ते आता ह्या डिजिटलमुळे म्हणजे आता हे व्हिडिओमुळे जे ज्यांना माहिती पडले की हा कुठेतरी सुकेळी भेटत आहेत, तर त्यांनी ते व्हिडिओ बघून असे सांगतात मला, हां आम्ही खूप लहान असताना आम्ही अमुक यात्रेमध्ये यायचो, त्या यात्रेमध्ये आम्ही केळी खायचो, तेव्हाच आम्हाला फक्त भेटायची, आता आम्हाला भेटतच नाहीत, आम्हाला खूप खावीशी वाटतात, आम्हाला पाहिजे आहेत पण कुठे भेटतील असं तसं. मग तुमचा आम्ही नंबर बघितला, मग आम्हाला आता मग तुम्ही पाठवू शकता का? मग असं सांगितलं ना, आणि त्यांना सांगितलं ना हां किंवा माझा हाच नंबर आहे जीपेचा, तुम्ही ह्याच नंबरवरती तुमचा व्हॉट्सअपवरती ॲड्रेस पाठवा का. ते ताबडतोब म्हणजे मी फोन ठेवायचे अगोदर ना त्यांनी त्याचं टाईप करून पैशाने ॲड्रेस पाठवून देतात ते असं. अच्छा. म्हणजे एवढी त्यांना घाई झालेली असते. आणि काही असे पण आता म्हणजे कधी कधी ना म्हणजे हैराण करतात की त्यांना मी सांगतोय की तुम्हाला उद्याला, आज जर समजा मी कुरिअर केले ना तर ते तुम्हाला 2 दिवसांनी भेटतील, तर ते 2 दिवस पण थांबायला तयार नाहीत. हो. मग तुम्ही काय करता, कसं पाठवता त्यांच्या? माझे मी कुरिअरने पाठवायचं काम करतो आणि मग त्यांना मी स्क्रीनशॉट फोटो काढून पाठवतो. आता पुढचं ते तुमचं काम आहे म्हटलं, कारण कुरिअरवाला देईलच ह्याची आपल्याला, तो सांगेल हां तिकडे 1 किलोचं आहे, मग मी 1 किलोला मला नाही जायला परवडत, मी 2 दिवसांनी देईन. वस्तू सर्व पोचतात, त्याच्यामुळे काही विषय येत नाही. जेवढी मी आजपर्यंत केळी पाठवली ना या 2 वर्षामध्ये, त्याच्यातले मला काय एक 2-4 माणसांनी म्हणजे कसं आता मला सांगतात की आम्ही पैशाचं काय करू, तर आता म्हटलं पैसे तुमच्या मनावरती आहेत. काही काहींनी पैसे खाल्ले थोडे,
मग आता त्यांनी पैसे जर समजा आपल्या खाली तर आता काही 1 किलोचं 700 रुपयासाठी, आता मी त्यांना 1 किलोच्या 700 रुपयासाठी मी कुठे त्यांना बघत फिरणार? मग आता तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणताय की डिमांड वाढलेली आहे आणि लोकांनाही समजलं की हे हेल्दी आहे, आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे. मग तुम्हाला कधी कळालं की आपण जे बनवतोय, आपण जे वडिलोपार्जित या व्यवसायामध्ये आहो, हे लोक ह्या व्यवसाय किंवा ही जी सुकेळी आहे ती लोकांच्या हेल्थसाठी सुद्धा चांगली आहे? हे म्हणजे कसं झालं, आता समजा तुम्ही घेतली आणि तुम्ही त्याच्यावरती रिसर्च केलं. हां, त्याच्यानंतर मग तुम्हीच येऊन आम्हाला सांगितलं की ह्याचे असे असे फायदे आहेत, तेव्हा मग आम्ही ते जास्त सांगत म्हणजे कधी गेलो. तुम्ही एवढ्या वर्षांपासून हा व्यवसाय करताय, तर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं होतं? किती वर्षांपूर्वी सांगितलं होतं? हे आत्ताच अलीकडेच हे झालं असं. अच्छा, मग तुमची रिॲक्शन काय होती त्यावेळेला? मग आपल्याला जास्तीत जास्त धंदा करायची तेवढी आपल्याला हौस वाढत जाते ना, की चला 2 लोकांना कोणाला तरी त्याची माहिती होऊ द्या आणि सर्वांपर्यंत ती पोचू द्या असं. मग आता तुम्ही ऑनलाईन सुद्धा सुरू केलेलं आहे, ऑनलाईन विक्री होते याची? हो, ऑनलाईन विक्री खूप होते. ओके, मग किती किलोपर्यंत ऑनलाईन विकलं जातं? ऑनलाईन म्हणजे काय माहिती आहे का, आता तुम्हाला जर समजा पाहिजे असतील तर तुम्ही मला तुमचा ॲड्रेस आणि पैसे पाठवले ना, तर मी तुम्हाला ताबडतोब 1 किलो, कोण सांगतो मला 2 किलो द्या, कोण सांगतो मला 5 किलोपर्यंत पाठवा. पर्सनली देता का एखाद्या प्लॅटफॉर्मवर जसं नाही, Zomato? पर्सनली. आता सुकेळी म्हटल्यानंतर तुम्ही ऑब्व्हियसली ते टेस्ट करतच असाल, कारण तुम्ही एवढ्या वर्षांपासून उत्पादन त्याचं घेताय, तर ती तयार झालेली आहे हे तुम्हाला कधी हे समजलं? आम्ही फक्त कलरवरूनच सांगतोय. अच्छा, म्हणजे तुम्ही चव घेता का? नाही, चव घ्यायला कसं आहे माहिती आहे का, कारण ती टोटली गरम असतात ओके. आणि आम्ही कायमचे त्याच्यातच असल्या कारणाने आम्हाला त्याचा खूप काही फरक पडतो. हां. कारण वास आमच्या नाकामध्ये तो, तुम्ही जर आले ना तर तुम्ही सांगते किती वास येतो, पण आम्हाला त्याचा वास बिलकुल येत नाही. तर मग तुम्ही तयार झाली आहे हे कसं फक्त कलरवरूनच समजता? त्याच्या व्यतिरिक्त त्याचा टेस्ट करून बघत नाही? नाही, टेस्ट वगैरे आमचा काही विषयच येत नाही. असं टेस्ट म्हणजे कसं, आता समजा घरी कोण घ्यायला आले, घरी तर आमचे कस्टमर चालूच असतात. हां. पण जेव्हा आम्ही घरी त्यांना देतोय, कोण 1 किलोसाठी येतो, 2 किलोसाठी येते, तेव्हा त्यांना जेव्हा मी खायला देतो तेव्हा ते सांगतात. अच्छा. तीच आम्हाला त्यांचा वाव, रिझल्ट तीच. भेटतो. हां, सर. हां. हां. रिझल्ट मिळून जातो की Result नेमकी ती भेटतो. कशी तयार झालेली आहे. हो. मग आता तुमच्या घरी आधीपासूनच एवढ्या वर्षांपासून लोक विकत घ्यायला येत असतील, आता ऑनलाईन सुद्धा तुम्ही विकताय, तर एवढ्या वर्षांमध्ये तुम्हाला काय वाटतं या व्यवसायात नेमकं काय बदललंय? या व्यवसायामध्ये बदल काहीच झालेला नाही. फक्त ही जी जाहिरात झाली ना, ह्याच्यामुळे सर्वांना माहिती झाली. माहिती झालं आणि जी आमच्या इकडची जी माणसं इकडे बॉम्बेपर्यंत कामाला येत आहेत, हां. तो कोणाचं साहेब सांगतो हे, कोणाचं मॅनेजर आहे ते, किंवा कंपनीमध्ये जे कामं वगैरे करत आहेत त्यांना माहिती पडली की बा हां आता ह्याच्याकडे, कारण तो वसईचा आहे, मग तो वसईचा तो कुठचा आहे ते माहिती नाही. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जर समजा आमच्याच समाजातली, हां. आमच्या समाजातल्या लोकांनी जरी समजा प्रत्येकाने फक्त 1-1 किलो जरी केळी नेली, फक्त 1-1 किलो नको, फक्त पाव किलो जरी केळी नेली ना, तर सुद्धा ती कोणाच्या हातात येणार नाही. इन्व्हेस्टर आहेत ते इंटरेस्ट दाखवत असतात आणि फंडिंग सुद्धा करत असतात. हो. तुम्हाला समजा 1 कोटीचं फंडिंग मिळालं, तर तुम्ही या व्यवसायामध्ये काय बदलाल किंवा कशा पद्धतीनं हा व्यवसाय कराल? मी पहिलं म्हणजे त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेईन हां. आणि त्याच्यानंतर त्यांना जेवढा माल पाहिजे तेवढं मी बनवून देऊ शकतो. नाही, त्यांना तुमचं पार्टनर व्हायचं आहे आणि तुम्हाला 1 कोटीचं फंडिंग दिलं, तर तुम्ही फॅक्टरी वगैरे सुरू कराल का ट्रेडिशनल पद्धतीनंच? नाही, ह्याच पारंपरिक जसं? पद्धतीने, हां. जी माझ्याकडे पद्धत आहे, हां. माझ्या वडिलांपासून किंवा ज्यांनी सुरुवात केली त्याच्यामध्ये मी फक्त एक बदल केलेला आहे तेवढाच. म्हणजे तेव्हा जे होतं ते आपला लाकडी काठ्यावरती होतं आणि आता मी प्लास्टिकवरती बनवतो आहे. म्हणजे ते कसं एकदम स्वच्छ आहे, त्याला केळ्याला कोणत्याही प्रकारचं कचरा विचरा कुठे काही नाही. पण म्हणजे मी ती पद्धत नाही बदलू शकत, कारण ती जर समजा मी पद्धत बदलली तर मग त्याचा काहीच फायदा नाही. अच्छा. मग ते संपूर्ण कृत्रिमरित्या झालं. आणि हे मला जे टिकून ठेवायचं आहे तर मी भावाच्या मुलाला पण सांगितलं, पण त्याचं पण म्हणणं बरोबर आहे. तसं तर मी धंद्यामध्ये उतरेन, पण मी नंतर, आता नाही. कारण आता जर समजा धंद्यामध्ये तो उतरला तर त्याचं पण करिअरचा विषय आहे. कारण आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे तर सुद्धा सध्याची परिस्थिती अशी आहे की काय काम करतो, मग भले त्याने त्याचा धंदा कितीही लाखामध्ये करू दे, पण तो मग पुढे त्याचे जे अडचणी आहेत एंगेजमेंटच्या वगैरे बाबतीमध्ये, तो त्याला प्रश्न पडतो. म्हणजे त्याने जर समजा कधी त्याच्या मनामध्ये आता तो CA पुढचं काही शिक्षण आहे ते तो करतो आहे, मग ते शिक्षण करताना समजा
त्याच्या मनामध्ये उद्याला काय आलं की बाबा मी एवढं सर्व आहे माझ्याकडे, तर तो पण धंदा शिक्षण काम करू शकतो आणि हा पण त्याला साईड बिझनेस करू शकतो तो. म्हणजे इतक्यात तरी त्याला या बिझनेसमध्ये यायचं नाहीये, हा एवढ्यात त्याला यायचं नाही म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीला. त्याच्यामुळे आता तुम्हाला माहित नाही की तुमची पुढची पिढी हा व्यवसाय करेल का का नाही. नाही करणार. आणि आणखीन एक गोष्ट, जर समजा पुढच्या पिढीने व्यवसाय केला तर त्याच्या हिशोबाप्रमाणे मार्केटिंग पण पाहिजे. आणि तुम्ही जे काही सांगितलं की कोटीचं देऊन जर समजा त्याला पार्टनरमध्ये, तर त्याला पार्टनरमध्ये मी केव्हा पण घेऊ शकतो, काही माझा इश्यू नाही आहे. परंतु माझी जी काही कला आहे किंवा जी काही परंपरा आहे तीच मला चालू ठेवायची आहे. त्याच्यामध्ये मला बदल जर समजा केला तर मग ते सोलर पद्धत आली. हा, त्याच्यामध्ये की नुकसान माझं काही होणार नाही, परंतु खप पण होणार नाही. अच्छा, त्याच्यामागे काय कारण? म्हणजे सोलारने तर ते लवकर सुकत असतील हां, आणि त्याच्यामध्ये मग सोलार एनर्जीचा वापर सुद्धा होत असेल. मग तो आपल्या शरीराला सुद्धा घातक आहे. ओके, म्हणजे ती तेवढी चांगली नाहीये जशी पारंपरिक पद्धतीनं सुकवलेली केळी. हां, ही संपूर्ण आपल्याला नॅचरलमध्ये भेटत आहेत. ती कृत्रिम पद्धतीत झाली. हा पहिला एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही प्रोटीन्स आहेत ते तेवढे त्याच्यामध्ये नाही आहेत. मग आपण जे काही बाहेरचं जे काही फळ घेतो आहेत त्याने ते सारखंच झालं. मग हे सांगू शकत नाही की टोटली नॅचरल आहे तसं. आणि ही केळी जी आहेत, आता तुम्हाला सांगितलं तसं की 1 किलोला 20 ते 22 पीस बसतात. ती 8 ते 10 पीस बसणार. अच्छा, कारण त्याच्या अंगातला जो गोडवा आणि जो काय केमिकल म्हणजे आहे ना, ते त्याच्या अंगात तसंच राहणार. अच्छा. त्याच्या अंगातला जो रस खाली पडला पाहिजे तो नाही जाणार. ती जेवढी मध जाईल तेवढी ती चांगली. अच्छा, आणि तरी सुद्धा ती गोड होते. हो, हेच ते केळ्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून त्याला दुसरं कोणत्याही केळ्याचं ते होत नाही. ओके. दुसरं कोणत्याही केळांना सुकून होत नाही. बाकीचे केळे पिकवली, त्याच्यानंतर सोलली, सुकट टाकली तर काय कडक होणार. म्हणजे ते एका केळ्यामध्ये 3-3, 4-4 प्रकार होतात म्हणते. अच्छा, ओके. आणि आता समजा या सगळ्यामध्ये हे जे सुकेळी आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आहे आणि ते हेल्दी असल्याचं इतर लोक सुद्धा सांगत असतात, जे त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून सुद्धा सांगितलं जातं की प्रेग्नंट लेडीज असतील किंवा इतरही लोकांसाठी, जिममध्ये जाणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुकेळी ही हेल्दी आहे. मग अशात आता बाजारामध्ये प्रोटीनसाठी बार्स असतात, प्रोटीन बार असतात किंवा प्रोटीन पावडर वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत. हो. तर तुम्हाला काय वाटतं की ही सुकेळी त्या सगळ्यांसोबत कॉम्पीट करू शकेल, स्पर्धेमध्ये टिकून राहू शकेल? हो, मग त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी आता म्हणजे कसं आहे की समोरच्या माणसांनी सुद्धा ते सरकार, कारण ह्याच्यासाठी ते GST पाहिजे, त्याच्यामध्ये ते संपूर्ण चेकिंग झाली पाहिजे. अच्छा, म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन विभाग. हां, मग ते त्याच्यावरती गेल्यानंतर मग ते वस्तू खूप, आता ही माझ्याच जवळची वस्तू ही केळी पुण्याला 1000 ते 1200 रुपये किलोने विकतात. अच्छा. माझ्याकडून एक जण घेऊन जातो पुण्याला, तो तिकडे 1200 रुपये किलो विकतो ओके. आणि मला भाव काय देतो आहे 500 रुपये किलो. हां. कारण त्याला मला होलसेलने द्यायचे आहेत. ग्लोबल ब्रँड बनू शकणार नाही का? कारण आता असं झालं की लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत. जे काही आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे ते खरेदी करतात. त्याच्यासाठी जास्त पैसा खर्च करायला सुद्धा ते मागे पुढे बघत नाही. मग अशामध्ये जर समजा त्यांना हे पटवून दिलं की सुकेळी हे त्यांच्या शरीरासाठी चांगली आहे, प्रोटीनयुक्त आहे, हे या पद्धतीने जर त्याचं मार्केटिंग झालं, त्यांना समजावून सांगण्यात आलं, तर हा एक ग्लोबल होऊ ब्रँड शकतो. बनू शकतो. बनू शकतो, त्याच्यात काही इश्यू नाही. पण ते कोणी घ्यायला पाहिजे? आता समजा मागची पिढी जर समजा ती इंटरेस्टिंग पाहिजे. म्हणजे जे पुढची येणारी पिढी आहे. हां, त्यांनी इंटरेस्ट पाहिजे. आता मी झालो 60चा, हां. आता आपलं किती आहे ते आपल्याला माहिती नाही. मग त्या हिशोबाप्रमाणेच आपण चालणार ना. आणि हे सर्व करता आणखीन 1-2 वर्ष गेल्यानंतर आपल्या ताकद संपली आपली. मग आता तुम्हाला, आता समजा तुम्ही 60 वर्षांचे झालात आणि एवढ्या वर्षांपासून हा व्यवसाय करताय. समजा तुम्ही 20 वर्षांचे आहात, तुम्हाला आता या व्यवसायामधले खाचखळगे सगळं काही माहिती आहे. हो. म्हणजे काय, कुठे नुकसान होऊ शकतो, कसा फायदा होऊ शकतो, हे सगळं माहिती आहे. आता समजा पुन्हा तुम्हाला नव्यानं तुमचं आयुष्य सुरू करायचं आहे, तुम्ही 20 वर्षांचे आहात, तर पुन्हा हाच व्यवसाय निवडाल? हो, अच्छा, तरी सुद्धा हा व्यवसाय मी सोडू शकत नाही. आता माझी मोठी बहीण आहे ना, ती म्हणजे माझ्या आजारपणावरून ते मला खूप बोलते असं, हां. किती मेहनत करतो, किती त्रास घेतो आहे. परंतु मला त्याच्यामध्ये ना, म्हणजे मी काम जर असलं ना तर मग मी झोपत पण नाही. आणि काम असल्यानंतर ना कुठे मी टाईम पण बघत नाही.
मग रात्र असू दे किंवा दुपार असू दे किंवा सकाळ संध्याकाळ मला जेव्हा कुठून फोन आला तिकडे मी केळी घेऊन चाललो. अच्छा. म्हणजे तुमचं ते एक प्रकारे पॅशन झाल्यासारखं झालं. हो हो. मग सकाळी मी किती वाजता उठलो आहे तो विषय माझा तिकडे येत नाही. पण मी उठणार, माझी कामं आटोपून मी जसं मला ॲडजस्ट होईल तसे त्या हिशोबाप्रमाणे मी त्यांना पुढे डिलिव्हरी देणार. मग माझ्याकडे टायमाला समजा माणसं नसली तरीसुद्धा मी एकटा सर्व पॅकिंग करणार. अच्छा. मग ती कितीची पण असू दे. कधी कधी 50 किलोची 100 किलोची पॅकिंग ऑर्डर येते ना, तर मग मी ती एकटं सांभाळतो. असं माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला हा व्यवसाय टाकायचा आहे तर साधारणतः किती इन्व्हेस्टमेंट त्यांना करावी लागेल? आता त्यांना हा व्यवसाय जर समजा टाकायचा असेल तर कमीत कमी त्यांच्यासाठी 8 ते 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. अच्छा. आणि मग त्यांना ते किती दिवसांमध्ये किती महिन्यांमध्ये त्याचा नफा मिळू शकतो, नफा मिळायला सुरुवात होऊ शकते? नाही, त्यांनी एक 10 लाखाची जर समजा इन्व्हेस्टमेंट केली हां. तर मग त्यांचं मग काय फक्त मग माल आल्यानंतर तो संपल्यानंतर तो 22 दिवसानंतर त्यांची इन्व्हेस्टमेंट नफा म्हणजे चालू होतो. हां, त्यांना त्याचा नफा यायला किंवा त्याची हां किंमत हां. मिळायला सुरुवात. जो माल तयार झाल्यानंतर तो मार्केटमध्ये गेला, मार्केटमध्ये विकल्यानंतर मग त्यांचा तो नफा चालू झाला. या सुकेळीची मार्केटिंग करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? तशी गरज खूप आहे, हां. परंतु ती करणारे पण पाहिजेत. आजची कंडिशन अशी झालेली आहे ना की आता मला किती भेटतात किलो मागे. आता मी होलसेलने जर समजा मी 500 रुपयाच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला एक सांगतो आहे, तर ही आज 60 रुपये किलो जर समजा पकडला तर 1 किलो बनण्यासाठी 5 किलो जातात. म्हणजे 6×5 300 रुपयाची ती किलो गेली. त्याच्यानंतर आमचे 4 जणांची मजुरी पकडा, म्हणजे ती आपण मी जास्त नाही एक 100 रुपयात सांगतो. म्हणजे 400 रुपयाने मला घरामध्ये खरेदी झाली, मी 500 रुपयाने होलसेलने दिली, मला किती भेटले? 100 रुपये. म्हणजे माझं त्याच्यामध्ये इन्कम खूप कमी आहे, परंतु त्याला दिल्यानंतर समोरच्याला तो 700 ने 800ने विकायला तयार असतो. मधला जो असतो ना तो नफा जास्त काढतो. तर या सगळ्या जर्नीमधून, या सगळ्या प्रवासामधून तुम्ही काय शिकलात? मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की हा धंदा खूप चांगला आहे. फक्त ह्याच्या मार्केटिंगच्या हिशोबाप्रमाणे आणि मेहनतीच्या हिशोबाप्रमाणे खूप कठीण आहे. एका बाजून चांगलासुद्धा आहे आणि दुसऱ्या बाजून कठीणसुद्धा आहे. म्हणजे कसं आहे की ती लॉस झाला तर त्या लॉसमुळे आपल्याला सहन करायची सुद्धा कॅपॅसिटी पाहिजे. आता माझा भाऊ कामाला जातो आहे ना, परंतु त्याच्यात एवढी हिंमत नाही. कारण कधी कधी अक्षरशः आपल्या डोळ्यात देखत आपल्याला एवढं मस्तपैकी चांगला माल आणि हवामान बिघडल्यानंतर तो संपूर्ण फेकून द्यायचा असतो. अक्षरशः माणूस रडतो आहे. कारण 80-90 हजार रुपये 1 लाख रुपये फेकायचे, कारण तो माल आम्ही कस्टमरला देऊ शकत नाही. आज दिला तर पुन्हा तोच माल आम्ही पॅकिंग करून देऊ शकतो, परंतु तो माल आंबट, खराब, कडक, मग पुढच्या वेळेला तो माल घेणारच नाही. म्हणजे कस्टमर तुटेल. कस्टमर तुटल्यानंतर मग आपला धंदा संपला. तुम्ही खूप पॅशनने हे काम करता, पण त्याच्यामध्ये जरी समजा काही नुकसान असलं किंवा खाचखळगे असले तरी सुद्धा तुम्हाला तुमचंच काम हे आवडतं आणि ते पुढेही घेऊन जाण्याची इच्छा आहे. पण ते आता पुढे जाणार की नाही हे माहिती नाही. मग समजा हा बिझनेस तुमचा ठप्प झाला, बंद झाला, संपला, तर महाराष्ट्राचा किती मोठा किंवा काय लॉस होईल असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्राचं खूप मोठं, कारण ही जी दुर्मिळ वस्तू आहे ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमच्या वसई तालुक्यामध्ये नंदाखाल गावामध्ये आमच्या परसा गावामध्येच फक्त ही बनते. बाकीची कुठेच केळी बनत नाहीत. म्हणजे त्यांना आपण सांगतो ना की एखादा हिरा पण गमावतो किंवा कुठे पडल्यानंतर तो जातो आहे, पाण्यामध्ये पडला तर तो आपल्याला सापडू शकत नाही. तसं आमच्यानंतर ही सुकेळी बंद झाल्यानंतर त्याचं कोणाला नावच राहणार नाही. ते असं की आता काही गोष्टीची आपण जुनी परंपराचे किंवा ज्या जुन्या आपल्या घरामध्ये ज्या वस्तू व्हायच्या, गोडधोड पदार्थ किंवा असं काही वस्तू असायच्या, त्या वस्तू आपले आई वडील गेल्यानंतर त्या वस्तूला किंमत नाही, कारण त्या वस्तू आता नवीन माणसांना माहीतच नाहीत. म्हणजे एक पारंपरिक सुपर फूडला महाराष्ट्र मुकेल असं तुम्ही? हो 100%. म्हणजे आमच्यानंतर ह्याचा विषयच नाही आहे. काही व्यवसाय हे स्टार्टअप किंवा एक मोठा बिझनेस नसतात, तर ते मातीतून येतात आणि त्याच्यातून एक लिगसी तयार होते.
सुकेळीचा व्यवसाय सुद्धा तसाच आहे. एक महाराष्ट्राची परंपरा, एक पारंपरिक व्यवसाय हा सुकेळीचा तयार झालेला आहे. पण अशा व्यवसायांना गरज आहे, ती म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सपोर्टची. त्यामुळे येत्या काळामध्ये हा व्यवसाय जिवंत राहील, त्याला सपोर्ट मिळेल एवढी अपेक्षा आपण करूयात. आणि आजच्या स्टार्टअप महाराष्ट्र या एपिसोडमध्ये एवढंच. तुम्ही बघत राहा न्यूज 18 मराठी.